मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सुट्ट्या रद्द केल्याची माहिती समोर येते। वैद्यकीय रजा वगळता सर्व प्रकारच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात। तर मुंबईमध्ये 5व्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे आणि त्यासाठी अवघा 8 दिवस उरलेले असताना आता मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्याची माहिती समोर येते। वैद्यकीय रजा वगळून 18 मे ते 20 मे दरम्यान सर्व पोलिसांच्या साप्ताहिक आणि इतर रजा रद्द करण्यात आल्यात। मुंबईमध्ये 5व्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सर्व रजा या रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर मुंबईमध्ये 20 मे रोजी 5व्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? एकीकडे मुंबई लोकसभेची तयारी जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, सभा रोड शोचा धडाका दिसतोय, तर दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द झाल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच तर आपण पाहतोय की उद्या 4थ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे आणि अवघ्याच काही दिवसांमध्येच म्हणजेच 20 मेला मुंबईमध्ये 5व्या टप्प्याचं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे मतदान होत असताना मुंबई पोलिसांच्या सर्वच रजा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या आहेत। एकूणच सुद्धा आपण पाहिलं तर 20 मे रोजी ज्या पद्धतीत 5व्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती या सगळ्याच सुट्ट्या ज्या आहेत त्या सगळ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। सध्या आपण पाहतोय की मुंबईत होणाऱ्या 6 लोकसभा मतदारसंघात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये या अनुषंगाने आपण पाहतोय की सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, आदेश देखील जारी करण्यात आलेले आहेत। त्यामुळे वैद्यकीय रजा वगळून एकूणच 18 मे ते 20 मे पर्यंत सर्वच पोलिसांच्या साप्ताहिक व इतर रजा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। एकीकडे प्रचार जर आपण पाहिलं तर जोरदार सुरू आहे, मुंबईमध्ये रॅल्या सुरू आहेत, सभा सुरू आहेत आणि अशाच सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की 20 मे पर्यंत सर्व रजा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती मिळत आहे। निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।